तुम्हाला पण तुमच्या गणपती बाप्पाचा असा व्हिडिओ बनवायचा आहे घरच्यासाठी किंवा मंडळाच्या गणपतीसाठी, बट कसं बनवायचं, कोणता इफेक्ट लावायचं, कोणता ॲप वे, कोणते फिल्टर वे काहीच माहीत नाही. डोंट वरी, मी आहे ना. तर चला मी सांगू तुम्हाला हा व्हिडिओ मी कसा बनवला आहे. तर सर्वात पहिले प्ले स्टोअरवर जा आणि कॅपकट ॲप डाउनलोड करून घ्या आणि नंतर कॅपकट ॲपवर जा, न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. जो व्हिडिओ तुम्हाला हवा आहे तो व्हिडिओ तिथून सिलेक्ट करा. माझ्याकडे गणपती बाप्पाचा नाही आहे, हनुमानजीचा आहे, तर मी हनुमानजीचा घेतला आहे. व्हिडिओ घेतल्यानंतर म्यूट क्लिपवर क्लिक करा आणि जो व्हिडिओचा पार्ट तुम्हाला नाही पाहिजे तो वाला पार्ट डिलीट करा. व्हिडिओला सिलेक्ट करा आणि स्प्लिट म्हणून लिहून येते तिथं क्लिक करा आणि डिलीट करा. व्हिडिओवर क्लिक करा आणि मग डुप्लिकेटवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर मग जो सेकंड पार्ट आहे व्हिडिओचा त्याला क्लिक करा आणि ओव्हरलेवर क्लिक करा. जो सेकंड पार्ट आहे व्हिडिओचा तो व्हिडिओ सिलेक्ट करा आणि व्हिडिओचा खाली व्हिडिओ घेऊन या. जो सेकंड पार्ट आहे व्हिडिओचा त्याला सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर मग रिमूव्हचं ऑप्शन येते, त्याच्यावर क्लिक करा. आउट रिमूव्हवर क्लिक करा. अप्लाय आउट म्हणून लिहून येते तर त्याला ग्रीन कलरचं होऊ द्या. मग ते ग्रीन कलरचं झाल्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह म्हणून लिहून येते. कस्टमाइज कट आउट म्हणून लिहून येते, तिथं क्लिक करा आणि ब्रशला सिलेक्ट करा. थोडा व्हिडिओला झूम करा आणि हनुमानजीच्या मूर्तीवर अप्लाय करा. पूर्णच हनुमानजीच्या मूर्तीवर अप्लाय करून घ्या आणि मग साईडला राईट क्लिक दिसते त्याच्यावर क्लिक करून घ्या. व्हिडिओच्या एंडिंगला कॅपकट टॉप टेक्स्ट म्हणून लिहून येते त्याला डिलीट करून घ्या. सेकंड व्हिडिओला सिलेक्ट करा. ॲड ओव्हरले म्हणून येते तिथं जा आणि आपल्या गॅलरीमधून हा सर्कलसारखा राऊंड शेपचा व्हिडिओ दिसते, या व्हिडिओवर क्लिक करा. अँड गाईज, तुम्हाला अगर हा राऊंड शेपवाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवणार. व्हिडिओचा पार्ट जो तुम्हाला हवा नसेल तो वाला पार्ट तुम्ही डिलीट करून घ्या. जो व्हिडिओ उरला आहे त्या व्हिडिओला समोर घेऊन या. त्या व्हिडिओची स्पीड कमी करून घ्या. स्पीड कमी करण्यासाठी नॉर्मलमध्ये जा आणि त्याच्यानंतर 0.2x म्हणून येते तिथं जा आणि क्लिक करा. व्हिडिओचा हवा तेवढा पार्ट घ्या आणि बाकीचा पार्ट डिलीट करून घ्या. व्हिडिओला सिलेक्ट करा. क्रॉपचं ऑप्शन येते त्याच्यावर जा आणि व्हिडिओच्या अकॉर्डिंग जे साईज तुम्हाला सुटेबल वाटते त्याच्यावर क्लिक करा आणि वर ॲरोचं ऑप्शन दिसते त्याच्यावर डन करा. व्हिडिओला सिलेक्ट करा. स्प्लाइसचं ऑप्शन दिसते त्याच्यावर जा. सेकंड नंबरचं फिल्टर म्हणून दिसते त्याच्यावर क्लिक करा आणि डन करा. डन केल्यानंतर आपला व्हिडिओ या टाईपचा दिसणार आणि मग व्हिडिओच्या अकॉर्डिंग जे राऊंड शेपचा व्हिडिओ आहे त्याला ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओला क्लिक करा. लेयर म्हणून ऑप्शन दिसते त्याच्यामध्ये जा आणि जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ दिसत आहे त्याला मागे न्या आणि वरती ॲरो दिसते राईट क्लिकचा त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशनवर क्लिक करा. जो इफेक्ट तुम्हाला सुटेबल वाटते व्हिडिओच्या अकॉर्डिंग तो वाला इफेक्ट तुम्ही घेऊन घ्या आणि मग इफेक्टवर जा. व्हिडिओ इफेक्ट दिसते तिथं जा. त्याच्यानंतर ट्रेंडिंग म्हणून दिसते त्याच्यामध्ये जा आणि जो तुम्हाला इफेक्ट आवडला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि वरती ॲरो दिसते राईट क्लिकचं त्याच्यावर क्लिक करा. अँड गाईज, आपला व्हिडिओ या टाईपचा दिसणार. मग व्हिडिओ गॅलरीमध्ये डाउनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट दिसत आहे ब्ल्यू कलरचं त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग याला 100पर्यंत होऊ द्या. 100पर्यंत झाल्यानंतर मग हे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. अँड गाईज, तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओचा फायनल रिझल्ट. अगर तुम्हाला पण अशा टाईपची व्हिडिओ बनवायचे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.